नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की येत्या 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या आहे, म्हणजेच तिला माघी अमावस्या देखील म्हणतात. आणि ही अमावस्या ही 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ही 10 फेब्रुवारीला पहाटे 4:52 असेल आणि यासाठी आपण ही 9 फेब्रुवारीला साजरी करणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला विशेष असे महत्व आहे. ही अमावस्या तसे तर मराठी भाविक दर्श अमावस्या म्हणून देखील पाळतात. मौनी अमावस्या ही जास्त करून जैन धर्मीय पाळत असतात आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्यक्तीने मौन बाळगले पाहिजे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केले पाहिजे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला, म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती मुनी शब्दापासून झाली असे सांगतात. आणि या दिवशी असे मानले जाते की गंगा नदीचे पाणी हे अमृताचे बनते. तर या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात. आणि त्याशिवाय या दिवशी मौन का ठेवले जाते, तर या दिवशी तर शास्त्रानुसार या दिवशी मनाचा कारक हा चंद्रदेव आहे आणि अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते आणि यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यामध्ये मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. आणि चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढते. या दिवशीचे दान केल्याचे पुण्य हे खूप जास्त पटीने असते. मौनी अमावस्येच्या दिवशी उपवास करतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करून अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपल्याला तीळ किंवा तिळाचे लाडू, तिळाचे तेल, कपडे, उबदार कपडे, ब्लँकेट असे आपण दान करू शकतो. त्याशिवाय गरिबांना अन्नदान देखील करू शकतो. आणि एक महत्वाचे म्हणजे आपल्याला या दिवशी आवळे देखील दान करायचे आहे. आवळे दान केल्यामुळे आपल्याला आर्थिक संकटामधून मुक्ती मिळत असते. आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गुळामध्ये काळे तीळ मिसळून लाडू बनवायचे आहे आणि ते लाल कपड्यात बांधून दान करायचे आहे. आणि त्यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि महिलांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे. असे केल्याने अनेक दोष आपले दूर होतात. या दिवशी मौन पाळण्याला विशेष असे महत्व आहे. पण हे आपले सांसारिक जीवनामध्ये पूर्ण दिवस मौन ठेवणे थोडे शक्य होत नाही. पण आपण जोपर्यंत आपली आंघोळ आणि पूजा होत नाही पण तोपर्यंत तरी आपल्याला मौन व्रत ठेवायचे आहे. आणि आपली पूजा वगैरे झाल्यावर नंतर मग आपल्याला बोलायचे आहे. त्याशिवाय या दिवशी अंगाला आपल्याला तेल लावायचे नसते किंवा तेलाचा कोणत्याही प्रकारे मसाज करायचा नसतो. तसेच अमावस्याचे व्रत करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मेकअप करायचा नसतो किंवा पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळायचे असते. तामसिक आहार घेऊ नका. शिवाय सकाळी उशिरापर्यंत आपल्याला झोपायचे नसते. तसेही उशिरापर्यंत आपल्याला याच दिवशी काय रोज देखील झोपायचे नसते. आणि त्या आंघोळ केल्याशिवाय आपल्याला अन्न खायचे नसते. आणि अमावस्येच्या दिवशी निर्जन स्थळी किंवा स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी जायचे टाळायचे आहे. आणि घरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळायचे आहे. भांडणे, कटकटी हे होऊ देऊ नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा. इथे मी सांगेल की अमावस्येच्याच दिवशी काय आपल्याला रोजच असे करायचे आहे. माता लक्ष्मीचे प्रसन्न होण्यासाठी हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे. जेवढी तुमच्या घरात शांतता नांदेल तेवढी माता लक्ष्मीचे तिथे आपल्या घरात आगमन राहील. कोणालाही खोटे बोलू नका, कटू बोलू नका. हे अमावस्येच्याच दिवशी काय हे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये देखील हे सर्व नियम पाळायचे आहे. आणि या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य द्यायचे आहे. आणि अर्घ्य देताना पाण्यामध्ये आपल्याला दूध आणि तीळ पण करून मग अर्घ्य द्यायचे आहे. हे सर्व नियमांचे पालन करून अमावस्या साजरी केल्याने आपल्या कुंडलीतून पितृदोष नाहीसा होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. अशा प्रकारे मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होत असते.
आणि मौनी अमावस्या ही खूप महत्वाची मानली जाते. मौनी अमावस्याला सांगतात मौन पाळल्यामुळे आपली मानसिक स्थिती देखील खूप चांगली राहते आणि आपले मन देखील मजबूत राहते आणि आपले मन देखील मजबूत होते. मग इथे काही मी जेही तुम्हाला नियम सांगितले आहे, काही उपाय सांगितले आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ही अमावस्या साजरी करायची, शक्य तेवढे करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे बाकीच्या लोकांना देखील त्याचा फायदा होईल. आणि अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.